हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, त्यामुळे प्रसाद करायला आधी बनवण्यासाठी घेतला. तर 1 वाटी रवा घेतलेला आहे मी आणि त्यासाठी 1 वाटीला थोडंसं वरती तूप टाकलेलं आहे. कारण की आपण दूध ओतलं की रवा फुगतो आणि मग तूप कमी होतं, त्यामुळे 1 वाटीला थोडंसं वरती रवा चांगला लालसर भाजून घेतला. त्यानंतर मग त्यामध्ये दूध टाकले. दूध टाकण्याआधीच मी काजू बदाम पण भाजण्यासाठीच टाकते. काजू बदाम पिसते. दूध टाकल्यावरती मग मी विलायची टाकते, कारण की आधी जर विलायची टाकली तर विलायचीचा वास हा कमी लागतो. त्यामुळे मी आधी हे केलं. आणि आमच्या घरामध्ये प्रसादाचा रवा असो किंवा तसा रवा असो, खूप भाजलेला आणि लालसर लागतो, तेव्हा आवडतो तो. यानंतर मी आता तुम्हाला रवा बनून झालेला आहे, गणपती बाप्पांपुढे नेते. यानंतर मी आमचे गणपतीचे डेकोरेशन दाखवते. गणपती बाप्पांना अजून आणायचे आहेत, पण मी त्याआधी डेकोरेशन दाखवते. एकदम छोटासा नॉर्मल कप्पा आहे, तिथे आम्ही नवीन POP पाईपची डेकोरेशन केलेले आहेत. सर्व तयारी झालेली आहे, फक्त गणपती बाप्पांच्या आगमनाचाच वेळ आहे. लाईटिंग पण केलेली आहे, पण ती लावते मी आता. हे नाईटला व्हिडिओ काढलेला आहे आम्ही. जेव्हा डेकोरेशन करत होतो तेव्हा नाईटला 9 ते 10च्या दरम्यान व्हिडिओ काढलेला आहे. थोड्याच वेळात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. डेकोरेशन कसे झाले हे सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे आहे. पूर्ण डेकोरेशन हे व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेले आहे. हे बघा, गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे, त्यांची पूजा चालू आहे. आम्ही चांदीच्या ताटामध्ये 10 दिवस गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत असतो. चांदीचं ताट आणि चांदीचा गडवा खास गणपती बाप्पांसाठी घेतलेला आहे. छोट्याशा जागेमध्ये आम्ही असं आता आरती चालू केलेली आहे. आरती झाली की नैवेद्य प्रसाद आणि मग हे. तो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.